मोठी बातमी। भाजपाच्या दबावानंतर शिवसेनेवर हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली। हेमंत पाटील यांचा हिंगोलीमधून पत्ता कट करत शिवसेनेने बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली। दरम्यान यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांना देखील शिवसेनेने उमेदवारी नाकारली। त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे। राजश्री पाटील या हेमंत पाटील यांची पत्नी आहे आणि भाजपाच्या दबावामुळे शिंदेंच्या शिवसेनेला उमेदवार मात्र बदलावे लागलेत अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। त्यावेळेस मातोश्रीवर 2019 ला खूप प्रयत्न केले। माझं नाव सुद्धा नंबर 1 ला होतं, परंतु मला तिकीट दिलं नाही। परंतु एकनाथभाई शिंदे यांनी खरोखर एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला ही जबाबदारी दिली आणि निश्चित मी विजय घेईन आणि जनतेचे काम सुद्धा करेन। हिंगोली आणि यवतमाळमध्ये शिवसेनेवरती उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आहे। हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र भाजपाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला। त्यामुळे आता हेमंत पाटील यांच्या जागी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी घोषित झाली आहे। दुसरीकडे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आलाय आणि त्या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना आता उमेदवारी घोषित झाली आहे। राजश्री पाटील कोण आहेत आपण जाणून घेतोय। राजश्री पाटील या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत। गोदावरी अर्बन बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला। सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची मात्र चांगली ओळख आहे। बाबूराव कोहळीकर यांना हिंगोलीमधून उमेदवारी मिळाली त्यानंतर संतोष बांगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक गाणं गायलं। बाबूराव कोहळीकर यांच्या समर्थनार्थ गायलेल्या संतोष बांगर यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय। तर आपण बघतोय आता संतोष बांगर आणि समर्थकांनी आता हे गाणं गायलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल सुद्धा झालेला आहे। बांगरांच्या या गाण्याच्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे। हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आणि बाबूराव कोहळीकर हे शिंदेचे नवे उमेदवार ठरले। या संदर्भातच आता संतोष बांगर यांनी आता गाणं गायलंय। ज्या वेळेस तुम्हाला सांगतो बाबूरावजी मला भेटतात त्या वेळेस मी तुम्हाला सांगतो, हर भाषणामध्ये माझी क्लिप बघा, त्या ठिकाणी व्यासपीठावरती बाबूरावजी असतात। त्या व्यासपीठावरती हा संतोष बांगर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी म्हणतोच, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव। हेमंत पाटील यांचा हिंगोलीमधून पत्ता कट झाला त्यानंतर अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आणि त्यांना डिवचलं। लोकसभा हा तर ट्रेलर आहे, तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील हा टोला दानवेंनी हेमंत पाटील यांना लगावला। त्यांनी केलेलं ट्विट आपण आता जाणून घेऊयात। शिवसेनेत मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही। भाजपाची गुलामी पत्करल्याचे हे परिणाम। आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो, लोकसभा हा तर ट्रेलर आहे, तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील असं ट्विट अंबादास दानवे यांनी आता केलंय।